नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शिवहिंदवी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीच्या चिकाच्या वड्या म्हणजेच गुळाचा खरवस। तोंडात टाकताच विरघळतील अशा मऊ आणि जाळीदार वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गाईचा चीक घेतला आहे। अर्धा लिटर हा गाईचा चीक आहे। चिकामध्ये मी इथे 1 वाटी दूध घेतलेले आहे। साखरेऐवजी इथे आपण 1 वाटी किसलेला गूळ घालणार आहोत। गुळामुळे ह्या वड्यांना मस्त रंग आणि चव येते। गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गूळ पूर्णपणे विरघळूस्तोवर आपण इथं ढवळून घेणार आहोत। आपण चिकाच्या वड्या ह्या चुलीवर बनवणार आहोत। इथे मी चूल पेटवून घेतलेली आहे। त्यावर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवून आपण जे चिकाचं मिश्रण तयार केलं होतं ते आपण त्या स्टँडवर ठेवूया। त्याच्यावर एक घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। पातेल्यात वाफवल्यामुळे वड्या अगदी एकसारख्या शिजतात। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्या। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर याच्या वड्या पाडायच्या आहेत। गुळामुळे याला किती सुंदर नैसर्गिक रंग आलाय। हे बघा, पातेल्यात सुद्धा किती छान आणि मऊ वड्या तयार झाल्या आहेत। अजिबात पाणी सुटलेले नाही आणि वडी व्यवस्थित सेट झाली आहे। अशा प्रकारे आपल्या चिकाच्या वड्या तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शिवहिंदवी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।